हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्यापैकी सगळ्या स्कूलला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, पण आमच्या स्कूलला अजून काही सुट्टी लागलेली नाही. त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचं स्ट्रगल माझं अजून चालूच आहे. आज मुलांच्या टिफिनसाठी मला पालक बनवायची होती आणि आमच्या इथे घरापासून जवळच खूप फ्रेश भाजीपाला भेटतो. एक काका आहेत जे भाज्या घेऊन बसलेले असतात, त्यामुळे मला वाटेल तेव्हा मी तिथून भाज्या घेऊन येत असते. आणि मग भाजीपाल्यासाठी स्पेशली मला मंडईत किंवा बाजारात जायची गरज पडत नाही. भेंडी असेल, गवार असेल किंवा इतर काही भाज्या असतील, त्या निवडून ठेवायचं किंवा मग कट करून ठेवायचं काम मी रात्रीच करत असते. मग जेणेकरून सकाळी मला ते लगेच बनवता येतात. पण काल रात्री आवरायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे मी थोडा कंटाळाच केला होता. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर मला पालक निवडून कट करून मग ती बनवावी लागली. दक्ष आणि दित्या बघा कशा सगळ्या भाज्या खातात, असं बोलून टीचरने काल कौतुक केलं होतं स्कूलमध्ये. आणि दक्षू घरी आल्या आल्या सांगत होता की आई बघ, टीचर असं असं बोलले. त्याच्यामुळे मुलं पण चांगले मोटिवेटेड आहेत आणि आता टिफिनला स्कूलला कोणतीही भाजी दिली तरी ते खाऊ शकतात. आमच्याकडे चहाचं तर एवढं कौतुक आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा लागतो. माझ्यापेक्षा सचिनला खूपच लवकर चहा लागतो आणि उठल्यापासून त्यांचं चहा बनव चालू असतं. त्याच्यामुळे टिफिनची घाई एका बाजूला आणि चहाची घाई दुसऱ्या बाजूला असं चाललेलं असतं. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मी ब्रश करायच्या आधी चहा उकळायला ठेवते आणि मग ब्रश होईपर्यंत थोडाफार चहा उकळतो. मग उकळल्यानंतर पहिल्यांदा त्यांना देते आणि मग मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी चहा घेत असते. उन्हाळा चालू झाला असल्यामुळे जास्त तिखट खायची इच्छा होत नाही आणि मुलांसाठी तसे मी टिफिनला खूप फिक्या भाज्या देत असते. त्याच्यामुळे हिरवी मिरची जर टाकायची असेल तर अगदी 1 किंवा अर्धी मिरची टाकून बनवत असते आणि लाल मिरची जर टाकायची असेल तर अगदी अर्धा चमचा टाकून मी त्यांच्यासाठी भाज्या बनवत असते. तसे ते तिखट बऱ्यापैकी खातात, पण मी स्कूलला त्यांना थोड्या कमी तिखटच भाज्या देत असते. पालकची अशी भाजी बनवण्यासाठी मी तेलामध्ये आधी जिरे टाकले. जिरे थोडे तडतडले आणि मग लगेचच त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट केलेली पालक टाकली. नंतर मीठ टाकलं आणि मग मीठ टाकलं की भाजीला चांगलं पाणी सुटतं. मग त्या पाण्यामध्येच भाजी थोडी शिजली आणि पाणी थोडं आटलं की मग त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण बारीक करून टाकले. अशी भाजी बनवली की मुलांना पण खूप आवडते. आणि तुम्हालाही जरी प्रश्न पडत असेल की रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं, तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना पण नक्की आवडेल. सचिनने तर आधी चहा घेतला होता, माझा घ्यायचा बाकी होता. मग मी चहा घेतला आणि त्याच पातेल्यामध्ये लगेच मी मुलांसाठी पण दूध गरम करत असते. कारण मग जो चहाचा कलर आहे तो थोडा दुधामध्ये उतरतो, मग त्याच्यामुळे साखर वगैरे टाकायची काही गरज पडत नाही. आणि असं दूध दिलं की त्यांना वाटतं चहामध्ये दूध मिक्स करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते आवडीने पितात. मस्त अशी भाजी बनवून झाली आणि लगेचच मी ती मुलांच्या टिफिनमध्ये भरत असते, जेणेकरून मग ती लवकर थंड होते. बाकीचं तर सगळं आवरलं होतं, फक्त चपात्या भरून टिफिन भरायचा बाकी होता. आणि तोपर्यंत तिची पण अंघोळ झाली होती. मग तिला स्कूलचे कपडे घातले, तिचे केस वगैरे विंचरायचे बाकी होते. पण मग तिला असंच इकडे आणून किचन ओट्यावर बसवलं, कारण चपात्या करायच्या बाकी होत्या. मुलांना किचन ओट्यावर बसवले की त्यांची खूप चुळबुळ असते आणि खूप प्रश्न पण असतात. हे काय, ते काय, इथे काय ठेवलं आहे, असं खूप चालू असतं. आणि येताना ती छोटं बुक घेऊन बसली होती इथे, त्याच्यामुळे तर काही विचारायलाच नको. टिफिनमध्ये आज काय भाजी बनवली ती ह्या बुकमध्ये बघून सांग, असं ती मला विचारत होती. टिफिनला तर मी आज पालकची भाजी बनवली होती आणि जी उरली होती त्यातलं एक पान दाखवून मी तिला म्हटलं, असं कुठं दिसतंय ते या बुकमध्ये शोध, जेणेकरून ती व्यस्त पण राहीन आणि मला प्रश्न पण विचारणार नाही. तिला तर ती काही भेटली नाही, पण शेवटी मलाच ती दाखवावं लागली. आणि मग म्हटलं, बघ हे दोन्ही पानं सारखे दिसतात, मग या भाजीला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, असे खूप सारे त्यांचे प्रश्न असतात. दूध पण तोपर्यंत थंड झालं होतं. मग मी तिला दूध प्यायला दिलं. दक्षू तर काही सकाळी सकाळी शक्यतो दूध पितच नाही आजकाल. आणि मग तो फक्त काजू किंवा मग कधी कधी भाजीपोळी खाऊन स्कूलला जात असतो. दक्षूची पण तोपर्यंत आंघोळ झाली होती. सचिनने त्याला कपडे वगैरे घालून दिले. माझ्या पण चपात्या बनवून झाल्या होत्या. टिफिन वॉटर बॉटल मी भरून ठेवल्या आणि मग फक्त त्यांचे केस विंचरायचे बाकी होते. शेवटी ते केलं. तिथे पण त्यांचे खूप सारे प्रश्न चालू होते. मग म्हटलं शेवटी एकदा या बुकची रिव्हिजन घेऊया. मग ते आम्ही सुरू केली. मुलांचं स्कूल सध्या तरी रेग्युलर जसा आधी टाईम होता तसंच चालू आहे. आणि त्यांना सुट्ट्या पण लागतील आता, आय थिंक या मंथमध्ये किंवा मग नेक्स्ट मंथमध्ये सुट्ट्या लागतील. आणि जरी सुट्ट्या लागल्या तरी त्या चांगल्या 1-1.5 महिना तरी असतीलच. आणि मला तरी मुलांच्या सुट्ट्या नको वाटतात, कारण मग ते घरी असले की त्यांचे दिवसभर खूप चुळबुळ चालू असते. इकडे तिकडे खेळण्याचा पसारा असतो किंवा मग दिवसभर हे खा चालू असतं. त्याच्यामुळे मला तरी जरा टेन्शन आलं आहे, पण बघू आता पुढे काय होतं ते. मुलं जेव्हा खूप लहान होते तेव्हा मी हे बुक्स ऑर्डर केले होते. आय थिंक 2-2.5 वर्षाचे असतील तेव्हा त्यांना काही कळतही नव्हतं, पण खेळण्याच्या पर्पजनेच मी ते ऑर्डर केले होते.
म्हटलं काहीतरी वेगळं जेणेकरून ते व्यस्त राहतील. पण त्याचा खरंच इतका यूज झालेला आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स आहेत. अजून 2-3 बुक्स आहेत त्याच्यासोबत. आणि हे जे बुक आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्यातल्या बऱ्यापैकी व्हेजिटेबलचे नावं त्यांना आता येतात. आणि त्याचा खरंच खूप यूज झालेला आहे. बरं असो, मुलांची सगळी तयारी झालेली होती. सचिनला पण आज बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे ते पण आवरून तयार होते. आणि त्यांनाच मग मी मुलांना स्कूलला सोडवायला सांगितलं आणि मी माझ्या ड्युटीला परत सुरुवात केली. सचिन या रूममध्ये बसून त्यांच्या ऑफिसचं काम करत असतात. त्याच्यामुळे या रूमची जास्त काही क्लिनिंग मला करता येत नाही. तशी ही रूम मी मोकळीच ठेवलेली आहे. इथे एक फक्त देवघर आहे. पण जेव्हा ते ऑफिसचं काम करत असतात तेव्हा त्यांना डिस्टर्ब करता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला ते बाहेर गेलेत आणि वेळ आहे तर या रूमची क्लिनिंग करून घेऊ. मुलांच्या स्कूलमधून त्यांना जी किट भेटलेली आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत. आणि ते कलर्स सध्या इतके घरभर फिरतात. कधी सोफ्याखाली, बेडखाली, किचनवर सगळीकडे असतात. आणि मग असं झाडू मारायला घेतलं की ते कलर्स गोळा करायलाच खूप वेळ जातो. समोरच्या हॉलमध्ये जो सोफा ठेवलेला आहे त्याच्यावर तर ऑलरेडी मी कवर टाकलेला आहे. पण याच्यावर टाकायचं बाकी होतं आणि मग असंच होतं, वेळच्या वेळी कामं केली तर होतात, नाहीतर मग मागे पडले की ती मागेच पडून जातात. मग म्हटलं आज याच्यावर कवर टाकू, कारण मग ओरिजिनल जे गादीचं कवर आहे ते खूप खराब होतं. ते तसं काढून धुता येतं पण मग सारखं काढा घाला खूप काम पडतं त्याचं. म्हणून म्हटलं याच्यावर असं कवर टाकलं की मग नंतर जरी खराब झालं तरी हेच धुता येईल. खूप लांबट आहे तसं हे कवर. 2 सोफ्यांचं कवर टाकून होईन याच्यामध्ये. गावाला असताना दारावर जे लोक विकायला येतात त्यांच्याकडून मी हे घेतलं होतं आणि तो जो माणूस आहे तो खूप स्वस्तात देत होता. म्हटलं घेऊन तर बघूया, पण खरंच खूप क्वालिटी छान आहे याची. समोरच्या सोफ्यावर जे टाकलं आहे ते खूप वेळा धुवून पण झालं आहे, पण तरी पण ते अजून नवीनच्या नवीनच वाटतं. आणि तेव्हा कट करून मी याच्यातूनच ते टाकलं होतं आणि तेव्हा कट करायचा कंटाळा केला, तेव्हा हे काम राहून गेलं. मग म्हटलं चला आज हे करून टाकूया. हे जे सोफ्याच्या गादीचं कवर आहे ते पण मला धुवूनच घ्यायचं आहे, पण मशीन मी ऑलरेडी आज लावलं होतं. मग म्हटलं याला नंतर कधीतरी धुवूया. आणि धूळ हा जो प्रकार आहे ना तो घरातून हटायचा अजिबातच नाव घेत नाही आहे. मध्ये जेव्हा पाऊस झाला तेव्हा वाटलं होतं की आता तरी कमी होईल, पण तेव्हाही तसं काही झालं नाही. आता असं वाटतं की रेग्युलर जेव्हा पावसाला सुरुवात होईल तेव्हाच थोडीफार कमी होईल. घरात आणि घराच्या बाहेरसुद्धा सध्या खूप धूळ आहे. पोर्चमध्ये तर खूपच धूळ होते आणि मग आठवड्यातून 2-3 वेळा तो पोर्च धुवावाच लागतो. कारण मग मुलं पोर्चमध्ये खेळतात आणि मग तसेच धुळेचे पाय घेऊन घरात येतात. सोफ्यावर इकडे तिकडे बसतात. मग ते कवर पण खूप खराब होतात. मग त्याला एकच ऑप्शन की असे कवर टाकायचे. मग जेणेकरून ते खराब झाले तर आपल्याला सारखे सारखे धुता तरी येतात. मुलं तरी बऱ्यापैकी हिरव्या पालेभाज्या खातात, पण सचिनच्या खाण्याबद्दल खरंच खूपच चोचले आहेत. त्यांना हिरव्या पालेभाज्या एकदम नकोच असतात. त्यांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा 36चा आकडा आहे असं म्हटलं तरी चालेल. शेपू त्यांना आवडत नाही. मेथीची भाजी खातात कधीतरी, पण मग पालक खायची म्हटली की त्याचं पालक पनीर बनवून द्यावं लागतं, तेव्हा कुठे त्यांना ते गिळतं. आणि त्याच्यामुळेच मी मुलांच्या टिफिनला आज थोडीशी पालक दिली आणि जी उरली आहे आता ती बनवायची म्हटलं तर तिचं पालक पनीर बनवावं लागणार किंवा मग असेच एक दिवस मुलांच्या टिफिनला द्यावे लागणार. मी आज आमच्यासाठी शेवग्याची भाजी बनवली होती आणि कधी कधी कसं होतं की तीच रेसिपी खाऊन आपल्याला पण त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो. तुम्हाला पण जर आला असेल तर ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि जास्त काही फरक नाही, पण मी आज या भाजीमध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यामुळे भाजीला मस्त अशी आंबट चव येते आणि भाजी खरंच खूप छान लागते. या आठवड्यामध्ये टिफिनला मटकी देणं काही झालंच नाही, कारण फ्रीजमध्ये भाज्या होत्या त्यामुळे मटकीची वेळच आली नाही. पण मग आता भाज्या पण बऱ्यापैकी संपलेल्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला मटकी भिजत घालूया, जेणेकरून एखाद दिवशी ती टिफिनला देता येईल. आणि घालताना मी नेहमी जास्त घालत असते, कारण मग टिफिनला पण देता येईल आणि आमची पण एखादी भाजी होते. नखं मी काय मुद्दाम वगैरे असे वाढवलेले नाहीत, फक्त ते वाढले आणि मी कट केले नाही एवढाच फरक आहे. तसे मला नखं वाढवायची एवढी आवड पण नाही आणि माझ्यासोबत नेहमी असं होतं की एखादी भाजी कट करत असले की चाकूने नखं कट होतात. डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं आज पण नख कट झालं आणि त्याला मी नेल कटरने शेप दिलेला आहे, त्याच्यामुळे एवढं काही समजून येत नाही. मस्त अशी भाजी बनवून तयार होती आणि कुकरला पण भात लावला होता, पण सचिन अजून काय आलेले नव्हते आणि मला पण भूक नव्हती. मग म्हटलं पिल्लं जेव्हा स्कूलवरून येतील तेव्हा सगळेजण एकत्र बसून जेवण करूया. वॉशिंग मशीन पण मी आज लवकरच लावलं होतं. उन्हाळा चालू झाल्यामुळे आता ब्लँकेटचं एवढं काही काम पडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला एक एक करून ब्लँकेट स्वच्छ धुवून ठेवून देऊया. आणि झाडं पण मी आता जरा सावलीला सरकवलेले आहेत, कारण मग पोर्चमध्ये खूप ऊन येतं आणि मग ते झाडांवर पडलं की झाडं सुकल्यासारखे होतात. म्हणून जरा आता ते काही दिवस सावलीला ठेवलेले आहेत.
पिल्लं स्कूलवरून आले तोपर्यंत माझं घरातलं काम वगैरे आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं. सचिन पण काही अजून आलेलेच नव्हते. त्यांना कॉल केला तर ते बोलले 5-10 मिनटात पोहोचेल. आणि मुलं स्कूलवरून आले की उन्हाळ्यामुळे काही ना काही थंड प्यायला मागत असतात. फ्रीजमध्ये चिकू होते, मग म्हटलं चला सगळ्यांसाठी चिकूचा शेकच बनवूया. आणि यावेळी मी एक नवीनच गोष्ट ट्राय केलेली आहे. चिकूची जी साल आहे ती मी आतापर्यंत चाकूनेच काढायचे, पण त्याच्याने काय व्हायचं, जास्त चिकू सोलला जायचा. आणि मग यावेळी बटाटे वगैरे सोलण्यासाठी जे पिलर असतं त्याच्याने मी चिक्कूची साल काढून बघितली, पण खरंच खूप इझिली निघाली. आणि आता ही ट्रिक माहीत झाली आहे तर इथून पुढे मी हीच वापरणार. सचिन काही अजून आलेले नव्हते, त्याच्यामुळे मी आमच्या तिघांसाठीच फक्त ज्यूस घेतला आणि त्यांच्या वाट्याचा ज्यूस मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिला. म्हटलं जेव्हा येतील तेव्हा ते पितील. मुलं स्कूलवरून आले की थोड्या वेळ टी व्ही बघतात आणि टी व्ही बघता बघता जेवण किंवा माझा शेक पितात. पण त्याच्यानंतर मग ते जास्त टी व्ही बघत नाही, कारण मग त्यांचं जास्त लक्ष सध्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजकडे आहे. आणि त्यांचा स्क्रीन टाईम खरंच खूप कमी झाला आहे आता, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा झाला आहे. चिकूचा शेक वगैरे पिऊन झाला आणि पिल्लांना झोपी लावता लावता मी पण 2-2.5 तास जे काही झोपली त्यांच्यासोबत. आणि संध्याकाळी उठल्यावर चहा तर पाहिजेच, मग उठल्यावर पहिल्यांदा चहा ठेवला. दुपारी चिकूचा शेक बनवल्यामुळे दूध संपलं होतं सगळं, मग पिशवीचं दूध आणून त्याचा चहा ठेवला. सचिन पण 2-2:30 वाजेपर्यंत येऊन गेले होते. एका अंत्यविधीसाठी गेले होते खरं तर ते. आणि मग आल्यावर मला अशी स्टोरी सांगत होते आणि मी चहा बनवता बनवता त्यांची स्टोरी ऐकत होते. आणि आपल्या बायकांचं असतं एक की चहा उकळू येतपर्यंत आपण काही ते चहाकडे बघत बसत नाही, लगेच दुसऱ्या कामांना लागून जातो. दुपारी भांडे वगैरे घासलेले होते ते लगेच रॅकला लावून दिले. आणि आज बऱ्यापैकी भांडे घासले होते मी, तेलाची किटली वगैरे. आणि मग घासायला खरं तर खूप कंटाळा येतो, पण मग कंटाळा केला की मग हे तेलाचे भांडे खूपच खराब होत असतात, त्याच्यामुळे वरच्या वर ते साफ करावेच लागतात. भांडे वगैरे लावून झाले, चहा पण उकळत होता. आणि हा जो कॉर्नर आहे किचनच्या वरचा तो मला साफ करायचा होता. तुम्ही मला बऱ्याचदा ती डब्यांची रॅक साफ करताना बघितलं असेल, पण हा कॉर्नर माझ्याकडनं काही जास्त साफ केला जात नाही. वरच्यावर तसा मी हात फिरवत असते त्याच्यावरनं, पण डीप क्लिनिंग काही अशी होतच नाही, कारण मग तिथे खूप छोट्या छोट्या बरण्या आहे आणि त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्येच सामान आहे. आणि मग ते एक एक काढायचं, ते व्यवस्थित साफ करायचं, त्याच्यामुळे जास्त काही वेळ दिला जात नाही याच्याकडे. मग म्हटलं आज वेळ आहे, आज करूनच टाकूया. चहा मी एकदम कमी गॅसवर उकळत ठेवला होता, त्याच्यामुळे त्याला उकळायला वेळ होता. आणि चहाची तलब तर असते खूप प्यायची, पण मग मनासारखा चहा जर नाही झाला तर मग तलब पण जात नाही. आणि मगच उगच काहीतरी प्यायचं म्हणून प्यायचं असं नाही, त्याच्यामुळे चहा मी कमी गॅसवर खूप वेळ उकळून देते आणि मगच तो चहा घेत असते. धूळ तर सध्या खूपच होते घरामध्ये. आणि मग या बरण्यांना ओले हात वगैरे लागले की त्याच्यावर मातीचे डाग पडतात आणि मग त्या जरा खराब होतात बाहेरून. जशी बरणी रिकामी होईल ती धुवून मगच मी त्याच्यामध्ये नवीन सामान भरत असते. पण मग बाहेरून खराब झाल्या की मग त्या अशा पुसून वगैरे ठेवाव्या लागतात. आता हा सगळा जो तामझाम आहे ना तो सगळा धुळीमुळे आहे. आणि जेव्हा धूळ कमी होईल तेव्हा बरंचसं काम कमी होणार आहे. पण आता त्यासाठी पावसाळ्याची वाट बघावी लागणार आहे, कारण मग पाऊस पडला की धूळ कमी होते आणि मग असे एक्स्ट्राचे कामं जरा कमी होतील. चहा पण तोपर्यंत उकळून झाला होता. या कामामधून छोटासा ब्रेक घेतला, चहा घेतला आणि चहा पिल्यावर एकदम नेक्स्ट लेवल जी एनर्जी येते त्याच एनर्जीने परत कामांना सुरुवात केली. चहा घ्यायच्या अगोदरच बरण्या पुसून वगैरे झालेल्या होत्या, फक्त ठेवायच्या बाकी होत्या. आणि यावेळेस सॉर्टिंग अशी केली की जास्त काही पसारा होणार नाही. ज्या रिकाम्या आहेत त्या एकदम कोपऱ्यात ठेवून दिल्या, ज्या खूप कमी लागतात त्या मध्ये ठेवल्या आणि ज्या सारख्या सारख्या लागतात जसं की चहापत्ती, साखर यांच्या बरण्या या पुढे ठेवल्या. तसं तर कधी सामान दिसत नाही एवढं घरात, पण जेव्हा आपण असं साफसफाईला लागतो तेव्हा कळतं की अरे आपल्याकडे किती सामान आहे. आणि यातलं काही उपयोगाचं पण नसतं, कधी कधी याचा काही वापर पण होत नाही, तरी आपण कधी ना कधी लागेल म्हणून जमून ठेवलेलं असतं. आता यातल्या बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या अशा बरण्या आहेत ज्या माझ्या काही वापराच्या पण नाहीत, पण कधी ना कधी लागतील म्हणून मी अशाच ठेवलेल्या आहेत. पण माझं साफसफाईला लागलं की असं वाटतं ह्या बरण्या फेकून दिलेल्याच बऱ्या. साफसफाई केल्यावर दिसायला तर खूप छान दिसतंय, पण पुढच्या एका आठवड्यातच परत जसंच्या तसं सगळं होऊन जातं. कारण मग घाईघाईमध्ये आपण एखादी बरणी घेतो आणि पुन्हा कुठे ठेवून देतो, जागच्या जागी काही ठेवली जात नाही, त्याच्यामुळे पुन्हा जसंच्या तसं सगळं होऊन जातं. पण काय करणार, प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स असतो, त्याच्यामुळे हे वरच्या वर असं करावंच लागतं.
चला तर मग या सगळ्या कामांसोबत मी पण माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुमच्यापैकी बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण त्यांनी अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे, तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.